मित्रांनो, तलाठी भरती 2023चा रिझल्ट नुकताच जाहीर झालेला आहे व त्या संदर्भात विद्यार्थ्यांना जास्त मार्क मिळालेले आहे त्याबद्दल खूप चर्चा सुरू होती आणि त्याबद्दल एग्जाम कॅन्सल होणार किंवा काय होऊ शकते याबद्दलची अपडेट होती। परंतु TCS कंपनीने बैठक घेऊन एक परिपत्रक जाहीर केले आहे व त्यामध्ये सर्व गोष्टी नमूद केलेल्या आहे की नॉर्मलाइजमध्ये मार्क्स काय होणार आणि कशा प्रकारे त्यांनी सांगितले आहे ते आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा, TCS ची बैठक झाली आहे। तलाठी भरती परीक्षा 2023 17/8/2023 ते 14/9/2023 या कालावधीमध्ये 3 विभाग एकूण 57 सत्रामध्ये घेण्यात आली आहे। सदर परीक्षेत महाराष्ट्रभरातून जिल्हानिहाय तलाठी भरतीसाठी एकूण 10,41,713 विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते। सदर उमेदवारांपैकी 8,64,960 उमेदवारांनी ही परीक्षा दिली आहे। परीक्षेनंतर सदर परीक्षेचे विचारलेल्या प्रश्न उत्तराबाबत उमेदवारांनी विचारलेल्या शंकांचे TCS कंपनी शंकासमाधान करून 149 प्रश्नांचे केले आहे। दिनांक 4/1/2023 अखेर शंका समाधान प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे। म्हणजे जे आपण ऑब्जेक्शन घेतले होते त्याचा सुद्धा रिझल्ट दिलेला आहे आणि त्यामध्ये 149 जे क्वेश्चन होते ते चुकले होते तर त्यांना सुद्धा त्यांनी फुल मार्क्स देण्यात आलेले आहे। त्यानंतर TCS कंपनीद्वारे तलाठी भरतीमध्ये प्रथमतः प्रसिद्ध केल्यानुसार 57 सत्र विचारलेल्या प्रश्नांचे आधारे 57 प्रश्न प्रशिक्षकांची कनिष्ठ पातळी विचारात घेऊन उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे देऊन मिळवलेल्या उत्तराच्या गुणांवर गुण सामान्यीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। सदर गुण सामान्यीकरण पद्धती मायभूमी.gov.in या वेबसाईटवर 27/9/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे व 5/1/2024 रोजी सामान्यीकरण केलेल्या गुणांनुसार उमेदवारांना मिळालेले सामान्यीकरण गुण म्हणजे नॉर्मलाइज मार्क हे मायभूमी.gov.in या वेबसाईटवर तलाठी भरती पोर्टल टॅबवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। म्हणजे जे मार्क्स आहे ते पूर्ण नॉर्मलाइज केलेले आहे आणि नॉर्मलाइज मार्क्समध्ये यांचं म्हणणं आहे की काही होऊ शकते। म्हणजे जर विद्यार्थ्याला 200 मार्क्स असेल तर त्याला मार्क्स वाढू शकते, कारण जे एग्जाम आहे त्या शिफ्ट खूप जास्त होतात त्यामुळे नॉर्मलाइज करणं गरजेचं असते आणि यांनी नॉर्मलाइज केलं आहे आणि नॉर्मलाइजमध्ये मार्क्स टोटल मार्क्सपेक्षा जास्त होऊ शकते। जर त्या विद्यार्थ्याला जास्त मार्क्स म्हणजे 200 पैकी 199 किंवा 200 पैकी 200 मार्क्स जर मिळाले तर त्याचे नॉर्मलाइज 200 मार्क्सपेक्षा जास्त होऊ शकते। दिनांक 7/1/2024 रोजी काही वृत्तपत्र व दूरवाहिनी माध्यमातून या सामान्यीकृत गुणाबाबत बातमी देण्यात आली। त्या अनुषंगाने स्पष्ट करण्यात येते की सामान्यीकरण प्रक्रियेदरम्यान काठिण्य पातळीनुसार उमेदवारांना मिळालेल्या गुणांमध्ये वाढ किंवा घट करण्यात येते। त्यामुळे काही उमेदवारांचे सामान्यीकरण गुण हे एकूण गुणापेक्षा जास्त होऊ शकतात। तलाठी भरती परीक्षेत एकूण 48 उमेदवारांना 200 पेक्षा जास्त सामान्यीकरण गुण मिळालेले आहे। म्हणजे तलाठी भरतीमध्ये 48 उमेदवार असे आहे की त्यांना 200 पेक्षा जास्त गुण मिळालेले आहे, कारण त्यांना नॉर्मलाइज केलेला आहे म्हणून। आणि जेव्हा त्यांना मेन पेपरमध्ये 199 198 किंवा 200 मार्क्स असेल म्हणून त्यांचे नॉर्मलाइज 200च्या वर गेलेले आहे असे TCS कंपनीने सांगितलेले आहे। सामान्यीकृत गुण प्रसिद्ध करणे हे महत्त्वाचे आहे, कारण जेव्हा निवड प्रक्रिया सुरू येईल तेव्हा आरक्षण व सारखे गुण मिळालेल्या अनेक उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांना सर्वाधिक सामान्यीकृत गुण मिळालेले आहेत त्यांची निवड तकस गतीने करता येणे शक्य होईल व परीक्षार्थींच्या मनात नेमक्या गुणांबाबत गोंधळ उडणार नाही। जेव्हा मोठ्या प्रमाणात विद्यार्थी अप्लाय करतात आणि मोठी एक्झाम होते त्यांना नॉर्मलाइज करणं गरजेचं असते। जसं की रेल्वे, SSC, माडा यामध्ये सुद्धा नॉर्मलाइज झालेलं आहे अगोदर आणि यांना सुद्धा मार्क जास्त मिळालेले आहे असे TCS कंपनीने सांगितलेले आहे। त्यामुळे या 200 पैकी ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स मिळालेले आहेत ते नॉर्मलाइजमुळे झालेले आहे आणि यामध्ये 48 विद्यार्थी जे आहेत ते नॉर्मलाइजमध्ये 200 पेक्षा जास्त मार्क्स मिळवलेले आहे। तर बघा, 200 पैकी जास्त मार्क्स कसे मिळालेले आहेत तर बघा, विद्यार्थ्याचे नाव आहे, डिव्हिजन आहे, 200.19 मार्क्स मिळाले आहेत। त्यानंतर उस्मानाबाद, जळगाव, नाशिक, गोंदिया, हिंगोली, पुणे, रायगड यामध्ये 200 पैकी जास्त मार्क्स मिळाले आहे विद्यार्थ्यांना, बघू शकता तुम्ही या लिस्टमध्ये। तर ही जी यादी आहे ही 200 पैकी जास्त मिळालेले विद्यार्थी आहे आणि टोटल 48 विद्यार्थ्यांना 200 पैकी जास्त गुण मिळालेले आहे। तलाठी भरती परीक्षेत ही मूल्यांकनाची प्रक्रिया कोणतीही अनियमितता नाही
गुणवत्ता यादी याच आठवड्यात होणार जाहीर. तर तलाठी भरतीची फायनल यादी याच आठवड्यात लावण्यात येणार आहे असे TCS कंपनीने सांगितलेले आहे आणि यामध्ये कोणताही गोंधळ नाही आहे आणि नॉर्मलाइजमध्ये मार्क्स वाढतात असे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेले आहे. तर बैठक झालेली आहे, बैठकीमध्ये त्यांनी सर्व गोष्टी स्पष्ट केलेल्या आहे आणि जी यादी आहे ती याच आठवड्यामध्ये लावण्यात येणार आहे आणि फायनल सिलेक्शनची लिस्ट आपल्यासमोर लवकरात लवकर साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि जे जॉईनिंग आहे ते 26 जानेवारीला मिळू शकते जसे अगोदर सांगण्यात आले होते. तर या संदर्भात जर काही अपडेट आली तर तुम्हाला ती आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.